वळत पुढच्या बातमीकडे। दरम्यान गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पालिकेच्या विद्यार्थ्यांना आता फळांचं वाटप केलं जात आहे। केंद्रीय स्वयंपाकगृह चालवणाऱ्या महिला संस्थांमध्ये गॅस पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे महापालिकेच्या 5.40 लाख विद्यार्थ्यांची मध्यान्ह भोजन योजना संकटात सापडली आहे। विद्यार्थ्यांना केळी आणि फळं देण्याचा निर्णय आता पालिकेने घेतलाय, त्यामुळे आजपासून शाळांमध्ये भोजनाऐवजी फळांचं वितरण केलं जाणार आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी आपण पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी जे आहेत ते हॉटेल्स बंद आहेत। काही ठिकाणी हॉटेल्समध्ये गॅसचा पुरवठा वेळेत होत नसल्यामुळे काही ठिकाणी मेनूमध्ये देखील काटछाट करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मुंबई पब्लिक स्कूल आहेत या पब्लिक स्कूलवरती देखील परिणाम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेमध्ये मध्यान्ह भोजन जे आहे ते शालेय विद्यार्थ्यांना दिलं जातं, परंतु गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की या ठिकाणी मध्यान्ह भोजन जे पासून जे आहे ते त्यांना फ्रूट्स जे आहेत म्हणजे फळं जे आहेत ते देण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेला आहे। त्या मुंबईमध्ये अनेक शाळांमध्ये अजून देखील गॅस पुरवठा व्यवस्थित होत नाही, हॉटेलमध्ये देखील गॅस पुरवठा व्यवस्थित होत नाही, त्यामुळे परिणाम जो आहे तो शाळांवर देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।